कोल्हापूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट होता. मात्र अतिमुसळधार आणि संततधार पाऊस आज झाला नाही. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या खऱ्या, पण काही काळ उघडीप असायची. दुसरीकडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नद्या नाल्यांची पाणी पातळी पुन्हा वाढू लागली आहे. सायंकाळी 6 वाजता राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 7 इंच होती. राधानगरी धरण 55% भरलं असून 1350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर शिरोळ तालुक्यातही कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली असून नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दक्षिण द्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानं आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. त्यामुळे आज धुवाधार पाऊस अपेक्षित होता. पण प्रत्यक्षात अधूनमधून पावसाच्या सरी आणि काही काळ उघडीप असं आजचं वातावरण होतं. गेल्या आठवड्यापेक्षा आता पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळे पुन्हा एकदा पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर आलंय. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 29 फूट 7 इंचावर गेली असून जिल्ह्यातील 35 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात 55% पाणी असून 1350 क्युसेक पाणी विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी वेगानं वाढतीये. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर जास्त असून पुढील 3 दिवस कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. शिरोळ तालुक्यातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली असून गेल्या 24 तासात 6 फुटानं पाणी पातळीत वाढ झाली आहे. कुरुंदवाडमधील अनवडी पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर आज सकाळी नृसिंहवाडीमधील दत्त मंदिरात कृष्णेचं पाणी आलं. त्यामुळे पाण्यातून वाट काढत भाविक दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेत आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा रात्री उशिरा होण्याची शक्यता आहे.